हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे खूप छान असाल. तर आजच्या या व्लॉगमध्ये मी तुम्हाला आमचं अंडर कन्स्ट्रक्शन जे घर आहे ना ते दाखवणार आहे. पुण्यामधलं आमचं घर आहे हे, आणि म्हणजे अजून त्याचं बांधकाम वगैरे चालू आहे. म्हणजे काही काही छोट्या छोट्या गोष्टी राहिल्या आहेत, कमोड वगैरे बसवायचे ते आहे ना ते राहिले. पण चला मी तुम्हाला पुढे दाखवतेच. लाडू आणि तिचे पप्पा कंटिन्यू हे दोघंच असतात, आणि व्हिडिओ तर माझा कोणी करायला मागत नाही आणि मीच यांचा करायचा असं आहे हे. कारण मलाच व्लॉग टाकायचे आहेत, मलाच गरज आहे, त्यांना काही नाही पडलेलं त्याच्याशी. सो ते दोघं निवांत मजा करत जात असतात आणि मी आपलं कॅमेरा धरून सगळीकडे फिरत राहते. असं चालू असतं माझं, कारण आफ्टर ऑल मलाच ते सगळं आहे करायचं यूट्यूब वगैरे. तर ते म्हणतात ते तुझं तू कर, आम्ही तुला काय बोलतोय का, तुझ्यामध्ये काय पडत नाही, तर आम्हाला त्याचं काही तू टेन्शन द्यायचं नाही. आणि त्यांचं बरोबर पण आहे, जर आपण आपल्याला एखादी गोष्ट करायची आहे ना तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कम्प्लिटली आपल्यालाच घ्यायला पाहिजे. आपण त्याचं दुसऱ्यांना ब्लेम नाही करू शकत की तुम्ही मला हेच नाही केलं तेच नाही केलं, बिकॉज काम तर ते सुद्धा करतातच ना. तर हे पण माझं काम आहे, तर ते मलाच करायला हवं. तर इकडे बघा पाणी किती साठलं आहे पूर्ण सगळीकडं. हे आहे ना ते पार्किंग आहे. पार्किंग पण हे आहेत, 3 फ्लोअर पार्किंगचंच दिलेत त्यांनी, कारण अंडरग्राऊंडसुद्धा पार्किंग आहे आणि हे मधलं आहे. आणि त्याच्यावरती आम्ही एक म्हणजे फ्लोअर चढून गेलो ना तर तिथे पण एक पार्किंग आहे, पण हे आम्ही डायरेक्ट लिफ्टनी गेलो, अर्धवटच आहे. तर तुम्ही बघू शकता इथे असं आहे. आणि मी पण हे जे टाईल्स वगैरे खाली दिसत आहेत ना, तर त्यावेळेस मी जेव्हा मागच्या वेळेस आले त्यावेळेला हे सगळं नव्हतं. तर हा एंट्रन्स आहे, आणि बघा इकडून पुढे सगळ्या टाईल्स वगैरे मातीने भरलेल्या आहेत, सिमेंटने. पण आता काय करणार, असंच तुम्हाला दाखवते मी. आणि हे किचन आहे एल शेपमध्ये, आणि इकडे टॅप वॉटरचं सगळं आहे. इकडेच तुम्ही ते आरो वगैरे सगळं इकडेच लावायचं ह्या कोपऱ्यामध्ये. तर असं आहे. आणि बघा अजून फिनिशिंग वगैरे बाकी आहे घराची, पण मला हे म्हणजे एकदा टूर द्यायची होती अंडर कन्स्ट्रक्शन होमची, म्हणून मी आत्ता दाखवते. कारण नंतरचं लुक तर वेगळाच असतो, तर सगळं सामान वगैरे ठेवल्यानंतर. आत्ता लगेच तर आम्ही येणार नाही, अजून 1 वर्ष तर जाणार आम्हाला इकडे यायला राहायला. तर इकडे किचनची बाल्कनी आहे, आणि तिथून असा व्ह्यू दिसतो समोरचा. पूर्ण मोकळा आहे समोर, बऱ्याच अंतरावरती सध्या तरी फ्लॅट्स आहेत. म्हणजे इथे तर शेती टाईप असं दिसतंय, म्हणजे अजून तरी काही तिथं बांधकाम झालेलं नाही, त्यामुळे लुक तिकडचा समोरचा छान दिसतोय. इकडे वॉशिंग मशीन किंवा तुमचं जे काही आहे किचनचं काही काम करायचं असेल तर त्यासाठी छोटीशी बाल्कनी दिलेली आहे. आणि त्यानंतर ना इथून ओपनमध्ये काहीच असं हे नाही आहे, भिंत वगैरे, म्हणजे किचनमधून हॉल डिरेक्टली दिसणार आहे असं आहे. तर ते आम्ही पॅक करून घेऊ नंतर. आणि ही आहे हॉलमधून एक गॅलरी दिलेली आहे त्यांनी, तिथून पण समोरचा व्ह्यू सध्या खूप छान दिसतोय, मोकळा आहे सगळं त्यामुळे. आणि ही जी बाल्कनी आहे ती बंद आहे, त्यामुळे ते बरं पडतं, कारण की ते ओपन असलं ना की प्रॉब्लेम होतो, वरच्यांना सगळं खालचं गॅलरीमधलं वगैरे दिसतं, पण ते बंद असल्यामुळे ते बरं पडतं. तर असं आहे. आणि इकडे 2 बेडरूम्स आहेत. तर ही फर्स्ट बेडरूम, रूम छोट्या छोट्या आहेत, बट आम्हाला बास होऊन जातील, एवढं काय आमचं सामान जास्त नाही आहे त्याच्यामुळं. आणि ही दुसरी मास्टर बेडरूम आहे. मास्टर बेडरूमलाच अटॅच टॉयलेट बाथरूम वगैरे सगळं आहे. आणि इकडे असं ते व्हिडिओमध्ये तरी थोड्या मोठ्या दिसत आहेत रूम, पण तेवढ्या नाही आहेत त्या. त्यानंतर इकडे वॉश बेसिन आहे, तर त्याचं पण सगळं लावायचं आहे अजून. आणि इकडे एक बाथरूम आणि टॉयलेट आहे. तर असा आहे हा फ्लॅट. तर बघताय तुम्ही कसं सगळं, म्हणजे खूप खराब आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सगळं सामान वगैरे आणून ठेवलेलं आहे ना, त्यामुळे ते सगळं असं पसरलेलं वगैरे आहे. म्हणून मी आत्ता दाखवू की नको असा विचार चालला होता, पण म्हटलं चला काय हरकत नाही आहे, जे आहे जसं आहे तसं दाखवूयात. तर ह्या खिडकीमधून पण मस्त व्ह्यू दिसतोय. मला असं वाटतं की हे ओपनच राहिलं तर बरं राहील, कारण ते जेव्हा वस्ती जास्त वाढते ना त्यावेळेला सगळं असं अंधार अंधार वाटतो. पण असं मला वाटत नाही की इतक्यात काही असं इथं हे होईल म्हणून, त्यामुळं सध्या तरी छान आहे वातावरण इथलं. तर बघा, आणि पाऊस पडतोय त्यामुळे हे काळे ढग वगैरे दिसत आहेत तुम्हाला. पूर्ण असं पाणी बघा त्या शेतांमध्ये तुंबलेलं आहे, असं इतकं पाऊस म्हणजे जोरात चालू होता. आम्ही गेलो बघायला त्यावेळेला. तर असं आहे. सो कसा वाटला आमचा छोटासा आशियाना तुम्हाला?
आता कसं वाटणार आहे, कारण अजून त्याच्यामध्ये काही केलेलंच नाही आहे. सो तरी कामच आहे, तरी पण असंच विचारलं. आवडलं तर सांगा. आणि झालं, एवढं छोटंसं फ्लॅटची टूर तुम्हाला मी दिलेली आहे. आणि सो हा व्लॉग छोटासा होता, मिनी व्लॉग होता. तर कसा वाटला तुम्हाला? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सी यू सून. बाय बाय.